लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या 67व्या जयंतीनिमित्त मिरजेत आमदार इद्रिस नाईकवाडी वैद्यकीय मदत कक्षाकडून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। रविवारी 2 ऑगस्ट रोजी मिरज हायस्कूल मिरज या ठिकाणी सकाळी 9:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी नगरसेवक अतहर नाईकवाडी, ईश्वर जनावडे, राधिका हारगे, शीतल सोनवणे आणि नेताताई आवटी उपस्थित होत्या। या महाआरोग्य शिबिरात भारतातील नामवंत रुग्णालय कोकिळाबेन धीरूबाई अंबानी हॉस्पिटल मुंबई तसेच डी.वाय. पाटील कोल्हापूरसह सांगली मिरजेतील नामवंत डॉक्टर उपस्थित राहणार आहेत। यामध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिकांवर तपासणी आणि उपचार तसेच शस्त्रक्रियेसाठी लागणारी मदत करण्यात येणार आहे। तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे। आपल्या महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या 67व्या जयंतीनिमित्त आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे दोन्ही कार्यक्रम शासनाने आता शासकीय कार्यक्रम म्हणून या ठिकाणी जाहीर केलेले आहेत आणि अपेक्षित आहे की वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला काहीतरी वेगळं भेट या निमित्तानं मिळावी अशी शासनाची अपेक्षा आहे। आणि त्याच धरून आम्ही सुद्धा या ठिकाणी मिरज शहरात मिरज हायस्कूल इथं 2 ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमच्याकडं काम करत असताना दररोज वैद्यकीय मदत किंवा वैद्यकीय सल्ला अपेक्षित न मिळालेले अनेक लोक येतात आणि त्यांना योग्य वेळेला योग्य वैद्यकीय सल्ला मिळाला नाही किंवा योग्य मदत मिळाली नाही म्हणून त्यांना त्रासाला सामोरे जावं लागतं। अशा वेळेला याची गरज ओळखून आम्ही या औचित्य साधून या निमित्ताने महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। 2 तारखेला या होणाऱ्या महाआरोग्य शिबिरात त्या ठिकाणी 14 रुग्णालयं आणि त्यांचे निष्णात असे वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर्स जवळपास 60 डॉक्टर्स यात सहभागी होत आहेत मदतीसाठी, जे रुग्णाला तपासतील, त्यांना योग्य तो वैद्यकीय सल्ला देतील, ज्यांना औषधावर व्यवस्थित मदत करता येईल त्यांना तशी केली जाईल। जर काही आवश्यकता असली त्याच्या पुढची स्टेप असेल, काही जणांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल तर शस्त्रक्रियेसाठी सुद्धा ते रिफर करतील आणि अशा रुग्णांना आमच्या माध्यमातून योग्य त्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवणं आणि त्यांना त्या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया कशी होईल यासाठीचं नियोजन आम्ही केलेलं आहे। यात सर्वच घटकांना आपण लहान बालकांच्यापासून तर फार वृद्धापर्यंत सर्वांना, महिलांना सुद्धा विशेषतः आता मी सहभागी करून घेतलेलं आहे की महिलांच्या संबंधित जे काय स्त्री रोग आणि प्रसूती संबंधी जे काही अडचणी असतात त्यासाठी सुद्धा जर काही महिलांना गरज असेल त्यांना वैद्यकीय मदतीची शस्त्रक्रियेची तर त्यासुद्धा आमच्याकडनं हाताळण्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत। अशा पद्धतीने एक महाआरोग्य शिबिराचं आयोजन या मिरजमध्ये आपण केलेलं आहे। 2 तारखेला मिरज हायस्कूल इथं सकाळी 9:30ला आमचं आरोग्य शिबिराचा प्रारंभ होईल। या शिबिराच्या उद्घाटनासाठी राज्याचे आपले आरोग्यमंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, आपल्या नजीकच्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय धैर्यशील माने, आपले खासदार आदरणीय विशालदादा पाटील हे सर्वजण या ठिकाणी या उद्घाटनासाठी उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर या वैद्यकीय शिबिराला कुठल्याही पक्षाचा लवलेश लावलेला नाही आहे किंवा नाही आहे। एक सामाजिक उपक्रम म्हणून आणि एक माणुसकी धर्म म्हणून आपण या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्यामुळे सर्वच पक्षाचे पदाधिकारी, मग आमचे स्थानिक असतील तर शिवसेनेचे आमचे वनखंडे सर असतील, जनस्वराज्याचे समित कदम असतील, भारतीय जनता पक्षाचे आपले स्थानिक आमदार सुरेश खाडे असतील आणि पृथ्वीराज पाटीलसुद्धा असतील, अशी सर्वजण या शिबिरात त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचं हे शिबिर आम्ही इथं पार पाडू त्यासाठी आमचे सर्वच कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत आणि कार्यरत आहेत आणि जेणेकरून की दररोज येणाऱ्या रुग्णांना काही आम्ही अडवणार नाही, परंतु सातत्य आम्ही प्रत्येक वर्षी अशा पद्धतीचं आरोग्य शिबिर ठेवून हे सातत्यपूर्ण आम्ही काम करणार आहोत आणि त्यात राजकीय पक्षीय कुठलाही अभिनिवेश न बाळगता
माणुसकी आणि सामाजिक जाणीव घेऊन हा उपक्रम राबवला जाईल. वर्षभर ज्या ज्या लोकांना तातडीची मदतीची गरज असेल, वैद्यकीय सल्ल्याची गरज असेल, त्या रुग्णांनाही हाताळण्याची आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणूनच आम्हाला याची जाणीव झाली की आपल्याला हे काम सातत्याने करायला पाहिजे आणि समाजातला हा प्रश्न सातत्याने भेडसावणारा असतो. त्यामुळे दररोजच यात आपल्याला काही ना काही इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आमदार इद्रिस नायकवडी वैद्यकीय मदत कक्ष नावाने कक्ष स्थापन केलेलं आहे. या कक्षाचं काम 12 महिने सुरू राहील, दररोज सुरू राहील. त्यामुळे दररोज येणाऱ्या पेशंटनाही आपण मदत करू. पण आता पहिल्यांदाच आम्ही या शिबिराचं अशा मोठ्या पद्धतीनं आयोजन केलेलं आहे आणि त्यामुळं इथं सर्वच जणांना समाधानाने मदत करूच. पण वर्षभरसुद्धा सातत्याने या कक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या रुग्णांना मदत केली.